रस्त्याने दुर्वासा ऋषी परत येत होते. दुर्वासा ऋषीला ती फुलाची माळ दिसली. दुर्वासा ऋषी आठवतात, अरे मी सकाळी ही माळ इंद्राला घातली होती आणि इंद्राने ही माळ खाली टाकली. दुर्वासा ऋषी क्रोधित झाले आणि दुर्वासा ऋषीने श्राप दिला, अरे इंद्रदेवा, ज्या 3 लोक 14 भुवनाचा तुला अभिमान आहे, मी तुला श्राप देतो, ते 3 लोक आणि 14 भुवन तुझ्याकडून दैत्य हिसकावून घेतील. काय श्राप दिला? 3 लोक 14 भुवन दैत्य तुझ्याकडून हिसकावून घेतील. ही गोष्ट इंद्रदेवाला कळते. इंद्रदेव पळत 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 भगवान श्री हरिविष्णूकडे जातात आणि देवाला सांगतात, देवा, दुर्वासा ऋषीने श्राप दिला. भगवंत अंतर्यामी होते, भगवंताला कळालं. भगवंत सांगतात, तुम्ही समुद्र मंथन करा. देव म्हणतात, दैत्य करतील का? भगवंत सांगतात, दैत्याला सुद्धा माहित आहे की समुद्र मंथनातून अमृत येणार आहे. देव पण तयार आहेत आणि दैत्य पण तयार होतील. तुम्ही सांगा फक्त दैत्याला की आपल्याला समुद्र मंथन करायचं. आणि त्या ठिकाणी देव जाऊन सांगतात दैत्याने की आपल्याला समुद्र मंथन करायचंय. दैत्य म्हणतात, ठीक आहे. दिवस ठरवतात आणि त्या दिवशी समुद्र मंथनाची तयारी होती. सगळे देव येतात आणि इकडून दैत्य येतात. वासुकी नागाला दोरी करतात आणि त्या ठिकाणी समुद्र मंथन प्रारंभ करणार. एकीकडून दैत्य असतात आणि एकीकडून देव असतात. ओढत असतात. ओढत असताना जो मंदराचल पर्वताला वासुकी नाग दोरी म्हणून गुंडाळला जातो, तो मंदराचल पर्वत खाली पाण्यात बुडत असतो. सगळेजण देवाला प्रार्थना करतात, देवा आता करायचं कसं समुद्र मंथन. देवाला प्रार्थना केल्याबरोबर साक्षात भगवान श्री हरिविष्णू कच्छप रूप धारण करतात आणि मंदराचल पर्वत स्वतःच्या पाठीवर घेतात. बोलिये भक्तवत्सल भगवान की जय. कच्छप अवतार धारण करतात. मंदराचल पर्वत स्वतःच्या पाठीवर घेतात. समुद्र मंथन सुरू होतं, पण देव हुशार असतात, चतुर असतात. देव चतुर असतात आणि देव सांगतात, भगवान श्री हरिविष्णू सांगतात, दैत्य मूर्ख आहेत, दैत्याला कळत काय नाही. तुम्ही म्हणा, देवांना सांगितले भगवान श्री हरिविष्णूने, तुम्ही दैत्यांना म्हणा की आम्हाला मुखाकडूनच थांबायचे, तोंडाकडूनच थांबायचे. आणि त्यावेळेस दैत्यांना देव म्हणतात की आम्हाला मुखाकडून थांबायचे. दैत्य बलशाली असतात पण बुद्धी नसते. त्यांना वाटतं मुखाकडून काहीतरी येत असेल लगेच. दैत्य म्हणतात, नाही नाही, 3 लोक 14 भुवनाचे आम्ही राजे आहोत, त्याच्यामुळे आम्ही मुखाकडून थांबणार, तुम्ही शेपटीकडून थांबा. भगवंताला तेच पाहिजे असतं. मुखाकडून दैत्य थांबतात आणि शेपटीकडून देव थांबतात. मंदराचल पर्वतमध्ये असतो, वासुकी नागाची दोरी केलेली असते. समुद्र मंथन प्रारंभ करतात. प्रारंभ केल्याबरोबर त्यामधून हलाहल विष बाहेर पडतं आणि विष बाहेर आल्यावर त्यातली कित्येक दैत्य त्या ठिकाणीच मरून जातात. दैत्य विष बाहेर आल्याबरोबर त्या ठिकाणी अर्धी दैत्य त्याच ठिकाणी मरतात. त्यावेळेस दैत्य म्हणतात, आम्हाला आत्ता कळालं की विष्णू किती कपटी आहे. देवाला माहीत होतं की मुखातून विष येणार आणि दैत्य मरणार, म्हणून देवाने आम्हाला मुखाकडून थांबवलं आणि देवांना शेपटीकडून थांबवलं आणि हलाहल विष बाहेर आलं. आता विष ग्रहण कोण करणार? आणि लक्ष देऊन ऐका, समुद्र मंथनाचा नियम असा होता की समुद्र मंथनातून जे बाहेर आलं त्याचा उपयोग घेणं जरुरी होतं, कारण परतच समुद्र मंथनात जाणार नव्हतं. आता विष बाहेर आलं, ग्रहण कोण करणार? आणि हे हलाहल विष एवढं भयानक होतं, हे पृथ्वी तलावर 3 ठिकाणी पडलं. सगळ्यात पहिल्यांदा पडलं ते विंचवाच्या तोंडात पडलं. विंचू चावल्यावर त्रास होतो का नाही? कोणाकोणाला विंचू चावला? विंचू चावल्यावर त्रास होतो. विंचवाच्या मुखात पडलं. दुसरं सापाच्या पडलं. साप चावल्यावर माणूस वाचतो का हो? नाही. आणि तिसरा ठिकाण आहे ते काही आदिवासी भाग आहेत जिथं जंगल असतं, तिथं विषारी वनस्पती आहेत. त्या वनस्पतीला हात लावल्याबरोबर माणूस मरतो. 3 ठिकाणी पृथ्वी तलावर हे विष पडलं. एवढं भयानक विष होतं. आता ग्रहण कोण करणार? एकच देव होते जे विनाशाचे दैवत आहेत. सगळ्यांनी प्रार्थना केली भगवान शिवजीला की भगवंत आता तुम्ही खाली या. आणि वर कैलास पर्वतावर पार्वती माता आणि भगवान शिवजी बसलेले असतात. पार्वती माता म्हणतात, देवा, समुद्र मंथन करायचं होतं, तुम्हाला बोलवलं नाही. अमृत येणार आहे हे माहित आहे तरी पण बोलवलं नाही. आणि विष आलं की तुम्हाला बोलवलं त्यांनी, तुम्ही नाही जायचं खाली. भगवंत सांगतात, देवी, सृष्टीच्या निर्मितीसाठी
जगाच्या कल्याणासाठी मला खाली जाऊन ते विष ग्रहण करावं लागेल. माता म्हणते पहिले आप मुझे ये बताओ कि आप मुझसे प्रेम करते हैं या नहीं. भगवंत म्हणतात देवी जग में सबसे ज़्यादा प्रेम मैं आप ही से करता हूँ. माता म्हणते फिर मैं कहाँ हूँ. भगवंत म्हणतात तू माझ्या हृदयात आहेस इथे. त्यावेळेस माता म्हणते मग तुम्ही विष जर ग्रहण केलं तर ते हृदयात येणार आणि मग माझा मृत्यू होईल. भगवान शिवजी म्हणतात मी विष हृदयात येऊच देणार नाही. आणि भगवंत खाली पृथ्वी तलावर त्या समुद्र मंथनाच्या ठिकाणी हलाहाल विष एवढं भयानक विष भगवंत ग्रहण करतात. निळ्या कलरचं विष भगवंत कंठात साठवतात. म्हणून तेव्हापासून भगवंताला नीलकंठ नाव पडलं. बोलिये नीलकंठेश्वर भगवान की जय. भगवान शिवजीने हलाहल विष कंठात धारण केलं म्हणून भगवंताने नीलकंठ नाव पडलं. परत समुद्र मंथन प्रारंभ झाला आणि समुद्र मंथनातून त्या ठिकाणी कामधेनू गाय निघते, उच्च श्रेवा घोडा निघतो, ऐरावत हत्ती निघतो. त्या ठिकाणी काही अप्सरा निघतात ज्या स्वर्ग लोकामध्ये जातात आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी लक्ष्मी माता बाहेर येतात हातामध्ये हार घेऊन. आता हार घालायचं आहे कोणाला. दैत्य असतात, संत महात्मे असतात आणि देव असतात. दैत्यापाशी माता जातात, विचार करतात दैत्य आहेत, बलशाली आहेत, पण बुद्धी नाही, मूर्ख आहेत, त्यांना हार घालत नाही माता. पुढे संत ऋषीमुनीकडे जाते. ऋषीमुनी थांबलेले असतात, विद्वान आहेत, ज्ञानी आहेत, पण क्रोधी खूप आहेत. राग खूप लवकर येतो ऋषीमुनीला. त्यांना सुद्धा माता माळ घालत नाही. थोडं पुढे जातात, देव असतात, ज्ञानी आहेत, हुशार आहेत, चतुर आहेत, पण अहंकारी खूप आहेत. आता माता विचार करते फुलाची माळ घालायची कोणाला. असा विचार करत असताना समोर साक्षात जगाचे मालक भगवान श्री हरी विष्णू येतात. पितांबरधारी अंगावर शेलांगळ्यामध्ये कंठी कौस्तुभमणी, डोक्यावर हिरे जडित मुकुट, निळ्या कलरचा मोरपीस, शंख चक्र गदा पद्म या स्वरूपामध्ये भगवान श्री हरी विष्णू येतात. आणि मातेला कळतं की जगातील सगळ्यात जास्त जर गुण कोणामध्ये असतील तर ते भगवान श्री हरी विष्णू मध्ये आहेत. प्रामाणिक आहेत, चतुर आहेत, हुशार आहेत, ज्ञानी आहेत आणि दिसायला सुंदर पण आहेत. मातेने भगवान श्री हरी विष्णूला वरमाला घातली आणि ते लक्ष्मी मातेचा आणि भगवान श्री हरी विष्णूचा काय झालेला आहे, विवाह झालेला आहे. बोलिये भक्तवत्सल भगवान की जय. लक्ष्मी माता की जय. परत समुद्र मंथन सुरू होतं आणि ज्या गोष्टीची वाट पाहतायत त्या ठिकाणी हे अमृत बाहेर येतं. आता लक्ष देऊन ऐका, 24 अवतारापैकी सगळ्यात जास्त अवतार जर भगवंताने कशामध्ये घेतले असतील तर ते फक्त समुद्र मंथनात आहेत. अमृत बाहेर आलं आणि अमृत बाहेर आल्यानंतर आता देवामध्ये आणि दैत्यामध्ये भांडणं सुरू झाली. देव म्हणतात अमृत माझं आहे, दैत्य म्हणतात आमचं आहे. आता भांडणामध्ये अमृत सांडणार. भगवंताला कळताना भगवान श्री हरी विष्णू मोहिनी रूप धारण करून त्या ठिकाणी येतात. एवढं सुंदर रूप घेतात भगवंत. वाटत नाहीत की भगवंताने मोहिनी रूप एवढं सुंदर रूप घेतलेलं आहे. सगळेजण पाहतच होते आणि दैत्य कामी होते. भगवंताला माहीत होतं आणि भगवंत दैत्यांना मदिरा पान देण्यासाठी भगवंत पुढे जातात. दैत्य सगळे भगवंताच्या मागे जातात. आता भगवंत सगळ्यांना या ठिकाणी मदिरा पान करवतात. सगळे दैत्य पितात आणि तिथेच पडतात. भगवंताला माहित होतं वेळ कमी आहे, देवांना अमर करायचंय, अमृत आहे. आणि भगवंत त्या अमृताचा कलश घेतात. देवांना सांगतात पटपट लाईनीमध्ये बसा. असं सगळी देव एकाच लाईनीमध्ये बसतात. भगवंत अमृत देत देत येत असतात. पण होतं असं, अमृत देत असताना एक दैत्य तिकडून येतो आणि तो त्या देवाच्या लाईनमध्ये बसतो. त्याला माहीत असतं की इथं अमृत देत आहेत आणि देवाच्या लाईनमध्ये बसतो आणि भगवंत त्याला सुद्धा अमृत देतात आणि थोडं पुढे जातात. भगवंताला कळतं की माझ्याकडून दैत्याला अमृत गेलं. भगवंताने दैत्याला ओळखलं आणि त्याचबरोबर भगवंत स्वतःचं चक्र काढतात आणि ज्यावेळेस तो दैत्य अमृत ग्रहण करणार त्याच्या कंठापर्यंत आलेलं असतं. भगवंत सुरक्षा चक्र फेकतात आणि त्याचं धडा वेगळं करतात. तो खाली पडतो. परंतु होता असं, त्याने अमृत ग्रहण केलेलं असतं. त्याच्या कंठापर्यंत अमृत गेलेलं असतं आणि तो दुसरा तिसरा दैत्य कोणी नसून तो राहू आणि केतू आहे.
आपण म्हणतो ना की चंद्राला ग्रहण लागलं, सूर्याला ग्रहण लागलं, सूर्यग्रहण लागलं, चंद्रग्रहण लागलं, तो त्यावेळचा दैत्य आहे जो आजपर्यंत अमर झालेला आहे आणि तो अमरच राहणार आहे. त्याचं फक्त मस्तक जिवंत आहे, त्याचं धड शरीर जिवंत नाही. कारण की अमृतानं प्रभाव फक्त कंठापर्यंत केला होता, तोपर्यंत भगवंतांनी चक्र सोडून त्याला मारलं आणि भगवंताला कळालं आणि भगवंतानी त्या ठिकाणी मारलं. तो दुसरा तिसरा कोणता दैत्य नसून तो कोण होता? राहू आणि केतू. अशा प्रकारे भगवंताने दैत्याला मदिरापान केलं आणि सगळ्या देवांना अमृत दिलं. सगळी देव काय झाली? अमर झाली. बोलिये भक्तवत्सल भगवान की जय. या ठिकाणी समुद्र मंथन झालं, ज्या गोष्टीची वाट पाहत होते ते झालं. पण राजा परीक्षित विचारतात, दैत्य काय शांत बसले का? मग देवांनी अमृत ग्रहण केलं, दैत्य शांत बसले का? श्री शुकदेव मुनी महाराज सांगतात, दैत्य शांत नाही बसले. मग केलं काय? लक्ष देऊन ऐका. दैत्याने राजा बलीला राज्य दिलं. राजा परीक्षित विचारतात, राजा बलीला का दिलं? एवढी दैत्य आहेत, मग राजा बलीलाच का दिलं? कारण राजा बलीने 3 लोक 14 भुवन परत घेतली होती. कशी घेतली? लक्ष देऊन ऐका. बळी राजा हा पहिल्या जन्मामध्ये चोर होता. ज्या वेळेस माणूस जन्माला येतो, आपण काय म्हणतो की पाप पुण्य भगवंत या ठिकाणी एकदाच जमा करतात. लक्ष देऊन ऐका. पाप पुण्य माणसाच्या जन्मामध्ये एक एक करून पाप मोजल्या जातात आणि एक एक करून पुण्य मोजल्या जातं. तुम्ही म्हणणार कसं? आता दृष्टांत लक्षात घ्या, त्यावेळेस तुम्हाला कळेल. राजा बली हा मागच्या जन्मामध्ये चोर होता. त्या चोराला कळालं की अमुक अमुक गावातून एक व्यापारी जातोय, त्याच्याकडे खूप धन आहे, एकदा जर चोरी केली तर आयुष्यभर बसून खायचे. तो संध्याकाळच्या वेळेस पत्नीला म्हणतो, मला 2 भाकरी दे, मला या ठिकाणी जायचे अमुक अमुक ठिकाणी. पत्नी त्याला 2 भाकरी देते आणि तो त्या 2 भाकरी घेऊन तिकडे जातो जिथे तो व्यापारी येणार होता. संध्याकाळची वेळ असते, व्यापारी यायला वेळ असतो. लक्ष देऊन ऐका. पाप एक एक करून मोजल्या जात नाही, पुण्य एक एक करून मोजल्या जात नाही. त्यावेळेस तो व्यापारी तिथून यायला उशीर असतो त्याला. त्यावेळेस त्या चोराला भूक लागते. ज्या 2 भाकरी आणलेल्या असतात त्याने तो सोडवतो आणि ज्यावेळेस पहिली भाकर काढतो, भाकरीचा एक तुकडा तोडतो, तोंडात घालणार, त्याच वेळेस एक कुत्रं येतं. ती भाकर त्या कुत्र्याला टाकून टाकतो. परत दुसरी भाकर काढतो, परत एक घास मोडतो, परत तोंडात घालणार, परत तोच कुत्रा परत येतो आणि ती दुसरी भाकर सुद्धा त्या कुत्र्याला देऊन टाकतो. हे कार्य करायला त्या चोराला 24 मिनिटं लागली. किती? 24 मिनिटं लागली. मृत्यू झाला. काही काळाने अंतकाळ जवळाला मृत्यू झाला. वर गेल्यानंतर चित्रगुप्त नावाच्या देवाने विचारलं, याने काय केलं आजपर्यंत? सांगितलं, आजपर्यंत नुसत्या चोऱ्याच केल्या, फक्त एक चांगलं काम केलं. एका भुकेल्याला रोटी दिली, एका भुकेल्याचं मन शांत केलं, त्याला खाऊ घातलं. पण हे कार्य करायला किती वेळ लागला? चित्रगुप्ताने विचारलं. 24 मिनिटं लागली. मला सांगा, त्या चोराने कुत्र्याला भाकर किती वेळेस टाकली? महिला मंडळ किती वेळेस टाकली? बोलत चला. 2 वेळेस. मग त्याला 2दाच पुण्य लागायला पाहिजे होतं ना. पण देव पाप पुण्य एक एक करून मोजत नसतो. किती मिनिट लागली? 24 मिनिटं लागली. म्हणून पाप आणि पुण्य आपण जेवढ्या वेळात करतो तेवढं माणसाला पाप आणि पुण्य भोगावं लागतं. आपण काय म्हणतो, सहज एखाद्या जर मुलाने जर कुत्र्याला चलता चलता लाथ मारली, आपण काय म्हणतो, अरे लाथ नको मारू. तो काय म्हणतो, मी एकदाच लाथ मारलो, म्हणतो का नाही? पण मला सांगा, त्याच्या मनात ज्यावेळेस विचार आला आणि त्यावेळेस ज्याने लाथ मारून जोपर्यंत त्याची लाथ परत येत नव्हती, तो जेवढा वेळ गेला 5-10 मिनिटाचा, तेवढं त्या मुलाला पाप भोगावं लागतं. म्हणून माणसाने, देवाने माणसाचं पाप पुण्य एक एक करून मोजलं नाही. अर्धा तास, 1 तास, किती वेळात त्याने पाप केलं, किती वेळात पुण्य केलं, तेवढं त्या ठिकाणी लिहून ठेवलं जातं. पुढचा जन्म राजा बळीचा मिळाला आणि झाला असं, राजा बली या ठिकाणी भगवंताने सांगितलं की आता नरकलोक भोगायचं आहे तुला. त्यावेळेस तो चोर सांगतो, नरकलोक भोगायची गरज नाही, साक्षात तुम्ही या ठिकाणी आलेले आहात. याच्या मागचं कारण सांगितलं. ज्यावेळेस राजा बली, चोर हा पुढच्या जन्मात राजा बळी झाला, त्यावेळेस त्याने 3 लोक 14 भुवन परत घेतली. कशी घेतली?
झाला असं की राजा बली ज्यावेळेस जात होता त्यावेळेस शुक्राचार्य त्या ठिकाणाहून जात होते. सुरुवातीला सांगितलं माणसाच्या जीवनामध्ये गुरु आणि संत साखळी असतात. तुम्ही जर संताची संगत केली किंवा गुरुची साथ धरली तर तुम्हाला तिथं या ठिकाणी गुरुदेव वाचू शकतात. शुक्राचार्य राजा बलीच्या कानात काहीतरी सांगतात पण राजा बलीला माहीत नसतं, कारण की भगवंताने सांगितलेलं असतं स्वर्गलोक भोगायचा का नरकलोक. राजा बली सांगतो स्वर्गलोक. किती मिनिटासाठी? 24 मिनिटाचं पुण्य केलं म्हणून 24 मिनिटासाठी स्वर्गलोक भोगायचा. राजा बली म्हणतो ठीक आहे, पण इच्छा काय आहे? इंद्रासनावर बसायचंय. ठीक आहे, इंद्रासनावर राजा बली बसतो. शुक्राचार्य जात असतात, कानात काहीतरी सांगतात, पण राजा बलीची बुद्धी अशी होती सिंहासनावर बसल्यावर विचार बदलतात आणि त्या ठिकाणी राजा बली विसरून जातो. 24 मिनिटांमध्ये अप्सरा नाचत असतात आणि हा मदिरापान घेऊन करून आनंद घेत असतो. आता शुक्राचार्याला कळतं की 5 मिनिटं बाकी राहिली आणि हा विसरून गेला. एक दगड घेतात आणि हळूच मारतात. राजा बली उठतो आणि पाहतो, अरे मला गुरुदेवाने काहीतरी सांगितलं होतं. त्याच वेळेस राजा बली सांगतो, उठतो, हातामध्ये पाणी घेतो. सगळे देवी देवता यक्ष गंधर्व 33 कोटी देव तुम्ही ऐका, या 3 लोक 14 भुवनाचा मी राजा आहे. आता राजा असल्यामुळे मी हे 3 लोक 14 भुवन मी माझ्या गुरुदेवाला दान करून टाकतो. असं म्हणल्याबरोबर साक्षात भगवान श्री हरिविष्णू पळत येतात. अरे तू हे काय केलं? 3 लोक 14 भुवन दान करून टाकली शुक्राचार्याला. कारण की 2 गुरु आहेत शास्त्र श्रीमद भागवत ग्रंथामध्ये. देवाचे गुरु हे बृहस्पती आहेत आणि दैत्याचे गुरु हे शुक्राचार्य आहेत. राजा बलीने सांगितलं दान करून टाकलो. भगवंत सांगतात तू हे काय केलंस? आणि त्यावेळेस 3 लोक 14 भुवनाचा राजा हा राजा बली होतो. आणि भगवंताने आणि हे सगळं 3 लोक 14 भुवन घेतल्यावर देवतांची माता आदित्य असते, ती सांगते 3 लोक 14 भुवन माझ्या देवांना सगळ्यांना परत पाहिजे. त्यावेळेस भगवान श्री हरी विष्णू या ठिकाणी विचार करतात 3 लोक 14 भुवन कशी घ्यायची. राजा बली एक यज्ञ करत असतो. शुक्राचार्य सांगतात राजा बलीला की या ठिकाणी बाहेरून कोणता आवाज देते, भिक्षाम देही भिक्षाम देही. बाहेर येऊन पाहतात तर भगवान श्री हरी विष्णू वामन अवतार घेतात. बटुक रूपामध्ये या ठिकाणी भगवान श्री हरी विष्णू येतात. हातात काठी असते, गळ्यामध्ये माळ असते, भगवंताच्या मुखामध्ये नामस्मरण असतं. या रूपामध्ये साक्षात भगवंत बटुक वेशात येतात आणि बाहेरून आवाज देतात भिक्षाम देही. ओ तेरे द्वार खड़ा भगवान भगत वर दे झोली. द्वार खड़ा भगवान भगत वर दे झोली. तेरे द्वार खड़ा भगवान भगत वर दे झोली. द्वार खड़ा भगवान भगत वर दे झोली. तेरा होगा बड़ा एहसान, तेरा होगा बड़ा एहसान, जुग जुग रहेगी शान भगत वर दे. तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे झोली. तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे झोली. राजा बली त्या ठिकाणी यज्ञ करत असतात. बाहेरून आवाज भगवंत देतात. शुक्राचार्य सांगतात जाऊ नको, यज्ञ पूर्ण कर. पण राजा बली ऐकत नाही आणि भगवंताचं या ठिकाणी राजा बली बाहेर येतो. काय हवं? 3 पग भूमी पाहिजे. त्यावेळेस राजा बली हसतो, 3 पग एवढीच आहे तुमची पाय, मी तुम्हाला माझं राज्य देतो. त्याला माहीत नसतं भगवंत आहेत. भगवंत सांगतात मला 3 पग भूमी हवी. वचन दे, वचन दे म्हणल्याबरोबर राजा बली हो मला. आणि साक्षात भगवंताने आकाश एवढं स्वरूप धारण केलं. पहिला पाय स्वर्गात ठेवला, दुसरा पाताळात ठेवला आणि विचारलं राजा बलीला 3रा पाऊल ठेवू कुठे? राजा बलीने सांगितलं माझ्या मस्तकावर ठेवा. आणि भगवंताने 3रा पाऊल राजा बलीच्या मस्तकावर ठेवलं. राजा बलीला पाताळामध्ये घातलं.
परत भगवंताला राजा बळीची भक्ती आवडली, विचारलं काय हवं, आणि राजा बलीने सांगितलं तुम्ही माझ्या द्वाराचे द्वारपाल व्हा. आणि त्यावेळेसपासून चातुर्मासामध्ये 4 महिने भगवंत भक्तासाठी काय करतात, भगवंत राजा बलीच्या द्वाराचे काय होतात, द्वारपाल होतात. म्हणून माणसाने अशी भक्ती करावी की ती भक्ती केल्यावर साक्षात भगवंत प्रसन्न झाले पाहिजे. बोलिये भक्तवत्सल भगवान भगवान की जय.